शी यार, माझी स्किन किती रफ झाली आहे. आय नीड सम ट्रीटमेंट. जसं की माझी स्किन खूप रफ झाली आहे, तर आज मी आली आहे अविन्यास क्लिनिकला. तर बघूया डॉक्टर काय सजेस्ट करतात. माझी स्किन खूप रफ झाली आहे, तर मला काहीतरी ट्रीटमेंट सजेस्ट करा. ठीक आहे. आधी ह्याच्या आधी कधी काही फेशियल्स वगैरे केले? हायड्रा फेशियल केलेलं मी Okay. 2 महिन्यापूर्वी. बरं, काय इफेक्ट वगैरे त्याचा काही? नाही, त्याचं काही तेव्हा असं काही जाणवलं नाही. सो आपण ठीक आहे, आपण हायड्रा फेशियल करूया. हम्म. आणि आपले हायड्रा फेशियल्स हे अनटच्ड असतात. एव्हरीथिंग इज डन बाय मशीन्स. ओके. सो तुम्हाला व्हायब्रेशन्स किंवा तुमचे फेस लिफ्टिंग, काउंटरिंग ते सगळं त्या मशीन थ्रू होतं. ओके. तर मॅमनी मला आता हायड्रा फेशियल सजेस्ट केले. तर मी आता कन्सल्ट फॉर्म भरतीये. इथे मी माझे 5 ट्रीटमेंटचे डिटेल्स देणार आहे. ते आहे सक्शन पेन. ह्याच्याने नाकावरचे ऑइल ग्लँड्स वगैरे, ब्लॅक हेड्स हे पण रिमूव्ह करायला हेल्प करतो. आता आपण ॲलोवेरा जेल लावणार आहोत अंडर आयसाठी. हे अंडर आय अल्ट्रासाऊंड आहे, ज्याच्याने अंडर आय डार्क सर्कल्स, पफीनेस जे आहे ते आपल्याला हॉलोनेस हे क्लिअर करण्यात मदत करते. फुल फेस ॲलोवेरा जेल आपण लावत आहोत आणि यापुढे आपण सगळे अपलिफ्टिंगचे मशीन्स जे आहेत, प्रोब्स आहेत ते वापरणार आहोत. याला म्हणतात लाईन अल्ट्रासाऊंड. ह्याच्याने आपण अपलिफ्टिंग, ब्लड सर्क्युलेशन प्लस लिम्फेटिक ड्रेनेज जे आपण म्हणतो ते, म्हणजे चेहरा पफी असतो ते असं अपलिफ्टिंग करून एक छानसा शेप तयार करतो. ह्याचं नाव आहे मॅजिक बॉल्स. हे पण अपलिफ्टिंग, ब्लड सर्क्युलेशन, पफीनेस कमी करणं ह्याचंच काम करतं. ह्याला लिफ्टिंग हेड्स असे म्हणतात. पफीनेस असतो आपला किंवा हे गाल असे थोडे खाली झालेले असतात, त्याचे अपलिफ्टिंग म्हणजे फेस काउंटरिंग याच्यासाठी खूप. हा कोल्ड आईस प्रोब आहे, ज्याच्याने खूप थंडगार छान असं पेशंटला फील होतं, कारण एवढ्या प्रोसेसनंतर आपण सगळे ग्लँड्स ओपन केलेले असतात, हीट जनरेट झालेली असते फेसवर. त्यानंतर ह्याला रिलॅक्सेशनसाठी आपण हा कोल्ड प्रोब वापरतो. आता आपण मॅडमना मास्क लावत आहोत. हा हॅलोनॉरिक सिरमचा शीट मास्क आहे, ज्याच्याने मॅडमना हायड्रेशन आणि सुदिंगनेस आफ्टर द प्रोसेस मिळते. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची प्रोसेस म्हणजे सनस्क्रीन ॲप्लिकेशन. या ऐवजी पेशंटला बाहेर पाठवणं म्हणजे नॉट डन.